नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आहेत. त्यांच्या हातात एक कॉफिटेबल बुक आहे, त्यावरती देवभूमी जत असं लिहिण्यात आलंय आणि त्यांच्याच माध्यमातून सभागृहामध्ये देखील जतला देवभूमी म्हणून घोषित करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. एकंदरीत नेमकं काय कारण आणि एवढ्या वर्षांपासून का नाही ही मागणी केली? जत घोषित करा ही मागणी का आली तर ही देवांची भूमी आहे आणि ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देणं मी जतचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की जे कुठंच देशात नाही ते जतमध्ये आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मंदिरांची संख्या एका तालुक्यात म्हणतोय, विधानसभा मतदारसंघात नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही विधानसभा मतदारसंघ 2, 2.5, 3 तालुक्याचे आहेत. मी फक्त जत तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या मंदिरांची संख्या आहे जी कुणाची तरी कुलदैवत आहे, कुलदेवी आहे. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि गोवा राज्यातील लाखो लोक एका मंदिराला भेट देतात दरवर्षी. 1 लाखापासून 10 लाखापर्यंत भेट देणाऱ्या भक्तांची संख्या अशी 36च्या वर ठिकाण आहेत. म्हणजे 2-3 ठिकाणं तर माझ्याकडून नजर चुकीनं यामध्ये घेणं, उल्लेख करणं राहिलंय. तर एवढी मोठी मंदिरांची संख्या माझ्या जत मतदारसंघात, जत तालुक्यात असेल तर अत्यंत जबाबदारीनं मी राज्य सरकारला मागणी केली आहे की जतला देवभूमी जत असं घोषित करावं राज्य सरकारनं. तशी लक्षवेधी माझी सभागृहामध्ये आज चर्चेला आली. राज्य सरकारच्या वतीनं ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर या सगळ्या चर्चेला दिलंय आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा पहिलाच प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. राज्य सरकारकडे असं कुठलं धोरण नाही, परंतु धोरण ठरवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार विचार करेल आणि एकत्रित विकास आराखडा तयार करून जतला मोठ्या प्रमाणात निधी देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार भूमिका घेईल. जतमध्ये आणखीन काही प्राचीनकाली म्हणजे गोष्टी आढळून आल्या त्या संदर्भात? प्रभू रामचंद्राचा सहवास जत तालुक्याला होता. प्रभू रामचंद्र ज्या भागातून जायचे त्याचे खून म्हणून महादेवाच्या लिंगावरती आडवे 3 रेषा ओढायचे. तर माझ्या जत तालुक्यामध्ये सिद्धनाथ, मुचंडी, बाजूलाच 5 किलोमीटर वरती कर्नाटकमध्ये असणारं कोटलगी, रामतीर्थ या ठिकाणी तशा महादेवाच्या लिंगावरती खुणा आहेत. बकासुराचा वध इथंच झालाय. म्हणजे हा सगळा विषय रामायण महाभारताशी निगडीत आहे. बकासुराचा वध केल्याच्या नंतर जेव्हा असुरी शक्तीवरती विजय प्राप्त व्हायचा तेव्हा एखादं मंदिराची स्थापना व्हायची. तसं महाकाय बंकेश्वराचं लिंग हे जतमध्ये स्थापन केलं गेलंय आणि ते बंकेश्वर नावानं ओळखलं जात आहे. पण ज्या पद्धतीने हे धोरण नाहीये अजूनपर्यंत असं सरकार येणार ना, राज्य सरकार त्यासाठीच असतंय नवीन धोरण निर्माण करणं. मागणीच अशी पहिल्यांदा आली आहे राज्य सरकारच्या समोर. तर मला 100% विश्वास आहे राज्य सरकार धोरण नवीन तयार करेल आणि जतला देवभूमी घोषित करेल. राज्याचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या हस्ते हे कॉपी बुक काल आम्ही प्रकाशित केलाय आणि आम्हाला नक्की विश्वास आहे. एक गोष्ट विचारायची होती. ही देवभूमी घोषित करा ही आपली मागणी अत्यंत म्हणजे फार मोठीच आहे, परंतु अशामध्येच जत तालुक्यातील शेतकरी बांधव असतील, जत तालुक्यातील म्हणजे कारखान्यामध्ये काम करणारे अनेक ते वर्कर्स असतील, त्यांचे प्रश्न कसे मार्गी जत तालुक्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे 2027च्या जून मध्ये दुष्काळाला देवाभाऊ भूतकाळ करतायत. 2000 कोटीचं काम आता सुरू आहे. 1800 कोटी रुपयाचं टेंडर सोलारचं पुढच्या 15 दिवसात, महिन्यात येऊ शकतं अशा स्टेजला आहे. नव्यानं जी विस्तारित लाईन 2000 कोटी सुरू आहे त्यामध्ये 3री लाईनची मागणी आम्ही केलेली आहे. त्याला एक 700-800 कोटी रुपये लागणार आहेत. कालच राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री देवाभाऊंच्याकडे आम्ही ती मागणी केली आणि त्यांनी काल सकारात्मक पुढची प्रक्रिया करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणखी कुठं काही नवीन नदीच्या ठिकाणी बंधारे बांधणे असतील, बॅरेजेस बांधणे असतील, नवीन लाईन टाकणे असतील, जुन्या मैशाला मंदिरात ते काम सुरू आहे. तर 2027च्या जून महिन्यात जतचा दुष्काळ कायमचा संपतोय. हे फार मोठं वक्तव्य करताय आणि मोठं विधान आहे. अत्यंत जबाबदारीनं वक्तव्य करतोय की 2027च्या जून मध्ये जत तालुक्यातल्या शेवटच्या गावात शेतीचं पाणी देण्याचं धोरण राज्य सरकारनं राबवलंय. आणि असं झालं नाही तर होणार की होत मी आहे की जर झालं नाही आणि तर देवाभाऊचं सरकार आहे ते 100% होतं. जे बोलतात ते देवाभाऊ करतात, जे बोलत नाहीत ते पण करतात. नक्कीच आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर होते. जतला देवभूमी म्हणून घोषित करा अशी त्यांनी मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या मागणीकडे आता सरकार काय आणि कशा पद्धतीने लक्ष देते किंवा त्या धोरणासंदर्भात काही
नवीन धोरण आणलं जातंय का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. परंतु अशामध्येच देवभूमी घोषित करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अनेक दिनदुबळ्यांचे प्रश्न आहेत, त्याचं काय होतंय? राज्याचा बळीराजा, जतचा बळीराजा तो काय करतोय? त्याला सरकारकडून काय मदत मिळते का? किंवा जो दुष्काळी भाग आहे, आता ते म्हणत आहेत की 2027च्या जून पर्यंत दुष्काळी भाग जो आहे तो संपतोय आणि संपूर्ण दुष्काळ जे आहे ते जतमध्ये संपताना पाहायला मिळणार आहे. नेमकं असं खरंच होणार का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहताय लोकमत.